नमस्कार, MPSC स्मार्ट स्टार्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे MPSCवरील. तर हा व्हिडिओ नवीन MPSC सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आजचा आपला विषय आहे की MPSCची सुरुवात कशी करायची. MPSC परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी योग्य मार्गदर्शन फार गरजेचे असते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक दृष्टिकोन असणेही गरजेचे असते. MPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे MPSCद्वारा घेतल्या जाणाऱ्या कोणत्या परीक्षा आहेत ते माहिती करून घेणे व त्याचा सिलेबस काय आहे आणि त्यांचं पॅटर्न कसा असतो त्या परीक्षांचा ते जाणून घेणे. हे सर्व आपल्याला MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटेल. त्यासाठी आपल्याला गुगलवर MPSC टाईप करायचं आहे. तर तिथे आपल्याला MPSCची वेबसाईटची लिंक येते. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण MPSCच्या होम पेजवर आलो आहे. त्यामध्ये आपल्याला MPSCबद्दल माहिती मिळते. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन असते, ऑनलाईन फॅसिलिटीज असते. MPSCद्वारा कुठल्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्याचं वेळापत्रक काय आहे आणि अजून बरंच MPSCबद्दल माहिती आपल्याला ह्या वेबसाईटवर मिळते. MPSC स्टार्ट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. आपलं एक अकाउंट बनवावं लागतं MPSC बरोबर. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीमवर क्लिक केल्यावरती तिथे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आपलं. इथे मी ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीमवर क्लिक केलं आहे. तर तिथे आपल्याला लॉग इन आपल्याला दिसतं. जर आपण ऑलरेडी रजिस्टर असेल तर आपण इथे लॉग इन करून डिरेक्टली वेबसाईटमध्ये लॉग इन करू शकतो आपल्या अकाउंटमध्ये. आणि जर आपलं अकाउंट नसेल तर आपण क्रिएट न्यू अकाउंट करू शकतो. इथे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथे आपले डिटेल्स फिल करावं लागतात. आणि एकदा की हे डिटेल्स फिल केल्यानंतर आपण रजिस्टरवर क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वात पहिल्यांदा MPSC वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे त्यानंतर आपण आपले एक्झामसाठी फॉर्म भरू शकतो. आता आपण होम पेजवर आलो आहे. तर होम पेजवर आपल्याला इथे कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन दिसते. तिथे क्लिक केल्यावरती आपल्याला इथे बेसिक इन्स्ट्रक्शन भेटतं MPSCबद्दल. इथे बरेचसे कॉलम आहे. ते बेसिक इन्स्ट्रक्शन, जनरल इन्स्ट्रक्शन MPSCने दिलेले कॅन्डिडेटसाठी, विद्यार्थ्यांसाठी दिलेले इन्स्ट्रक्शन्स असतात. ते वाचून घ्यायचे असतात. आणि त्यानंतर मग आपल्याला MPSCचा इथे शेड्यूल ऑप्शनसुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टेंटेटिव्ह शेड्यूल भेटतो MPSCचा करंट इयरचा. त्यानुसार आपल्याला अंदाज येतो की आपली परीक्षा कोणत्या महिन्यात होऊ शकते, प्रिलिमिनरी एक्झाम कधी होऊ शकते, मेन्स कधी होऊ शकते. टेंटेटिव्ह शेड्यूल बघून आपल्याला अंदाज येतो. आणि त्यानंतर आपल्याला इथे शेड्यूलच्या खाली आपल्याला अनाऊन्समेंट आणि सर्क्युलर आहे. त्यामध्ये आपल्याला MPSCने बरेचसे जे अनाऊन्समेंट केले आहे किंवा सर्क्युलर काढले आहे त्याचे डिटेल्स आपल्याला तिथे भेटतात. इथे एक्झॅमिनेशन सेक्शन आहे. त्यामध्ये आपल्याला स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन हे ओपन केलं आहे मी. स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन म्हणजे आपली परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते किंवा त्याचा पॅटर्न कसा आहे, मार्किंग सिस्टीम काय आहे आणि त्या म्हणजे एक्झाममध्ये किती पेपर होतात, हे सगळे डिटेल्स आपल्याला त्या एक्झामच्या स्कीमवरनं कळतात. हे इथे सर्व एक्झामच्या स्कीमबद्दल माहिती दिलेली आहे. आपण एक ओपन करून बघूयात. आपण एक डाउनलोड करतो आहे. इथे बऱ्याचशा एक्झामच्या स्कीम्स आहेत. तर आपण एक एक्झामची स्कीम डाउनलोड केली आहे. तर ती ओपन करून बघूया. तर आपल्याला समजेल की कशा प्रकारे एक्झामची स्कीम असते. तर ही आपण राज्यसेवाची एक्झामिनेशन स्कीम ओपन केली आहे. त्यामध्ये आपल्याला समजते की ह्या एक्झाम थ्रू राज्यसेवामध्ये कुठले पद भरले जातात, त्या पदांचा आपल्याला म्हणजे त्यांचा पे स्केल किती आहे, त्यांची रिक्रुटमेंट कुठे होते, त्यानुसार आपल्याला हे सर्व डिटेल्स या एक्झाम स्कीममध्ये मिळतात. आणि अशी स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन प्रत्येक पोस्टसाठी आहे. ग्रुप बीसाठी पण आहे, ग्रुप सीसाठी पण आहे. ही पर्टिक्युलरली आपण राज्यसेवाबद्दल बघतो आहे. यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट भरल्या जातात, त्यांचे नावं लिहिलेले आहेत. जर आपल्याला ह्या पोस्टवर रिक्रूट व्हायचं असेल तर आपल्याला ही एक्झाम देणं गरजेचे असते. तर अशा प्रकारे ही आपण एक स्कीम बघितली राज्यसेवा एक्झॅमिनेशनची.
तर अशा प्रकारे आपण इतर पण स्कीम बघू शकतो वेबसाईटवरून. इथे अजून बऱ्याचशा एक्झामच्या स्कीम्स दिल्या आहेत जे MPSC कंडक्ट करते. त्यानंतर आपण बघूयात सिलेबस बघूयात आपण परीक्षेचा. सिलेबस ऑफ एक्झामिनेशनवर क्लिक केल्यावर इथे आपल्याला सर्व एक्झामच्या ज्या MPSC कंडक्ट करते त्यांचा सिलेबस इथे दिलेला आहे. तो सिलेबस फार महत्त्वाचा असतो. एक्झामिनेशनला काही वाचायचं, कसं वाचायचं ते आपण पूर्णपणे आपल्या सिलेबसवरनं ठरवत असतो. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट MPSC सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर MPSCचा सिलेबस डाउनलोड करायचा असतो. डाउनलोड केल्यानंतर त्याची एक प्रिंट स्वतःकडे ठेवायची असते. हे मी एक डाउनलोड केला आहे ग्रुप बीचा कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामचा सिलेबस. तर ह्यामध्ये परीक्षा योजना दिलेली आहे, किती प्रश्न असतात, किती गुणांचे असतात, त्याचा दर्जा कसा आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे प्रिलिमचा. ही सिलेबस दिलेला आहे. हा सिलेबस आपले म्हणजे समोर आपल्याला ठेवूनच आपला पुढचा अभ्यास सुरू करावा लागतो, कारण की ह्या सिलेबसवर अवलंबूनच प्रश्नपत्रिका काढली जाते. सिलेबस बघून आपला स्टडीला सुरुवात केली पाहिजे कधी पण. इथे अजून असंच बऱ्याचशा एक्झामचा ज्या MPSC कंडक्ट करते त्यांचे सिलेबस दिलेले आहेत. आपल्याला जी एक्झाम द्यायची असेल त्याचा सिलेबस आपण इथून डाउनलोड करू शकतो आणि मग पुढची सुरुवात करू शकतो MPSCची. अशा प्रकारे आपण सिलेबस बघितले. इथे वेगवेगळ्या एक्झामचे सिलेबस आहेत. त्यानंतर आपण बघूयात कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये. इथे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट इथे समजते. एक्झामिनेशनच्या खाली आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटचा सेक्शन आहे. तिथे क्लिक केल्यावरती MPSCने कधी जी ॲडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले केलेली आहे ती आपल्याला इथे भेटते ॲडव्हर्टाइजमेंट सेक्शनमध्ये. मग त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किती पोस्ट आहेत किंवा त्याची एक्झामची फॉर्म भरण्याची डेट काय आहे, सुरुवात डेट काय, लास्ट एंड डेट काय आहे फॉर्म भरण्याची, सगळे डिटेल्स आपल्याला त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये समजतात. इथे जेवढ्या आत्तापर्यंत परीक्षा झाल्या त्यांची ॲड डिस्प्ले केलेली आहे MPSCने. आपण एक डाउनलोड करून बघूयात. आपण एक फाईल डाउनलोड केली आहे. ही राज्यसेवा मुख्य परीक्षेची ॲडव्हर्टाइजमेंट आहे जी नुकतीच येऊन गेली आहे. यामध्ये आपल्याला किती पोस्ट आहेत आणि हा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे या सर्व डिटेल्स आपल्याला ह्या ॲडमध्ये दिलेल्या असतात. ह्या ॲडचा रेफरन्स घेऊनच आपल्याला पुढे फॉर्म भरायचा असतो जर आपण प्री क्लिअर केली असेल तर. त्यानंतर आपण परत वेबसाईटवर जाऊया. तिथे आपल्याला अजून बरेचसे इन्फो आपल्याला मिळते. इथे ॲन्सर की असतात, रिझल्ट असतात एक्झामिनेशनचे, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट, मेरिट लिस्ट, फायनल रिकमेंडेशन लिस्ट. हे सगळे आपलं सिलेक्शन झाल्यावरती आपल्याला इथे आपले रिझल्ट समजतात. सिलेक्शन म्हणजे एक्झामनंतर जे पण रिझल्ट येतात ते ह्या रिझल्ट सेक्शनमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर आपण बघूयात. हे सगळे रिझल्ट आहेत, जुने सर्व MPSCचे रिझल्ट आहेत. आपल्याला जर एखादा रिझल्ट बघायचा असेल तर आपण त्याची फाईल डाउनलोड करू शकतो आणि त्यातनं आपण रिझल्ट बघू शकतो. इथे सर्व परीक्षांचे रिझल्ट दिलेले आहेत. हे आपण प्रश्नपत्रिका डाउनलोड करतो आहे. प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असतात वेबसाईटवरती, तर ते आपल्याला त्या सेक्शन कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये ते सेक्शन आहेत प्रिवियस क्वेश्चन पेपर. तर आपण हे डाउनलोड करू शकतो क्वेश्चन पेपर्स. ह्या क्वेश्चन पेपर बघूनच आपल्याला आपल्या अभ्यासाची मार्ग शोधायचा असतो, कारण प्रश्नपत्रिका म्हणजे आयोग आपल्याला कसे प्रश्न विचारतं त्यानुसारच आपल्याला आपला अभ्यास करायचा असतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका बघूनच अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. तर ही आहे आपली MPSCची वेबसाईट. नुकतंच जर आपण MPSCला सुरुवात केली असेल तर सर्वात महत्त्वाचं आपण ही वेबसाईट बघितली पाहिजे. त्यावर आपल्याला काय माहिती हवी आहे, कुठल्या परीक्षा आहेत, क्वेश्चन पेपर आहेत, ते सर्व आपल्याला ह्या वेबसाईटवर भेटून जातात आणि त्यानुसार आपल्याला आपला मार्ग ठरवता येतो की आपल्याला कुठली परीक्षा द्यायची, कशी द्यायची, अभ्यास कसा करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या MPSC वेबसाईटवरून समजून येतात.
तर अशा प्रकारे आपण सुरुवात करायची MPSCची. ओके, बाय.